संजय राऊत यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या संदर्भात एक सामनामध्ये लेख लिहिला होता। त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश महाराव यांचं जे काही वक्तव्य आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत। काका, पहिला प्रश्न माझा असा आहे की गोपीनाथ मुंडे जे आपले मेहुणे होते त्याहीपेक्षा आपण सहकारी म्हणून अनेक दिवस काम सोबत केलं आहे, पण त्यांच्याबद्दल लिहिताना संजय राऊतांनी असं म्हटलं की त्या काळामध्ये त्यांनी शिवसेनेचे अगदी उमेदवार पाडण्याचं काम केलं। काय वास्तव आहे? गोपीनाथ मुंडे यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यावेळेच्या युतीमध्ये होतं का, आणि होतं तर ते कसं होतं? संजय राऊतचं हे वक्तव्य मी ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस मला खूप संताप झाला। खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अस्मितेवर घाला संजय राऊतच्या वक्तव्याने झालेला, पण कुणीही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्याचा प्रतिवाद केला नाही। खरं म्हणजे संजय राऊतने ह्याचं उदाहरण द्यायला पाहिजे होतं की गोपीनाथरावनं कोणचे उमेदवार पाडले, काय केलं। पण संजय राऊतला हे बाष्कळ बोलण्याची सवयच। याही पूर्वी संजय राऊतनं असंच गोपीनाथरावविषयी लिहिलेलं होतं, पण त्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब हयात होते आणि ते त्यांच्या नावावर खपवलं। 93 साली ज्यावेळेस शिवसेना फुटली, भुजबळ निघून गेले, मनोहर जोशीचं विरोधी पक्ष नेतेपद धोक्यात आलं आणि त्याच्यावर गोपीनाथराव म्हणजे भारतीय जनता पक्षाने दावा केला। त्यावेळेतला सामन्यातला अग्रलेख तुम्ही पहा, गोपीनाथरावविषयी त्यांनी काय लिहिलेलं आहे, पण ते त्यावेळेस त्यांनी बाळासाहेबावर ढकलून ते मोकळा झाला। अशी खालच्या दर्जाची भाषा कधी बाळासाहेब वापरायचे नाहीत। त्यांनी 93 साली असं लिहिलं गोपीनाथरावविषयी की ज्यावेळेस ते विरोधी पक्ष नेते होते, संवैधानिक पदावर होते, की गर्दीत घुसून दिसेल ते हाताला लागेल घेऊन पळणारा, हे वाक्य आहेत त्यांचे, शब्द मागे पुढे। या वाक्यात कुठेही फरक नाही। हे जर त्या सामन्यात नसतील तर मी जाहीर संजय राऊतची माफी मागतो। संजय राऊतला ही सवयच आहे। मला याहीपेक्षा वाईट वाटतं की भारतीय जनता पक्षाने संजय राऊतला जोडे मारा हे आंदोलन घ्यायला पाहिजे होतं। भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची युती व्हावी याच्यासाठी स्वर्गीय प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे आणि बाळासाहेब हे एकत्र बसले आणि ही युती आपल्यामुळं तुटू नये याचा आटोकाट प्रयत्न प्रमोदजी आणि गोपीनाथरावनी केला। पक्षाच्या अंतर्गत त्यांना टीकेला तोंड द्यावं लागलं। कित्येक जागा ज्या जनसंघानं त्यावेळेसच्या भारतीय जनता पक्षाने जिंकल्या त्या शिवसेनेच्या प्रेमाखातर, युतीखातर सोडाव्या लागल्या। माझं चुकत नसेल तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून मधु देवळेकर निवडून यायचे, ती जागा शिवसेनेला सोडावं लागली। वामनराव परब बहुतेक घाटकोपर कुर्ला एक्झॅक्ट त्याचा मतदारसंघ मला आज आठवत नाही, पण तिथून ते निवडून यायचे, ती जागा सोडावी लागली। ठाण्याची लोकसभेची जागा स्वर्गीय रामभाऊ माळगी जिंकले, जगन्नाथराव पाटील जिंकले, राम कापसे जिंकले, ती जागा सोडावी लागली। छत्रपती संभाजीनगरची आमदारकीची जागा सोडावी लागली। कशामुळं? ती युती टिकावी। थोडं मागं पुढं ते सरकले, पण आज संजय राऊतनं ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं, भारतीय जनता पक्षाच्या कोण्याही नेत्याला याच्यावर काही बोलावं असं वाटलं नाही। म्हणजे इतके म्हणजे संवेदनाहीन झाले ते। एक संजय राऊतसारखा फडतूस माणूस कुणावर आरोप करतोय आणि त्या आरोपाचं समर्थन किंवा प्रतिवाद करायला गोपीनाथराव हयात नाहीत। हा प्रकार पाहिल्यावर माझ्यासारख्याचा संताप झाला, कारण त्या काही गोष्टीचा मी साक्षीदार आहे। नारायण राणेंनी सुद्धा त्यांच्या आत्मचरित्रात एक वाक्य लिहिलेलं आहे की 99 साली मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला नाही कारण स्वर्गीय प्रमोद महाजनला गोपीनाथराव मुंडेला मुख्यमंत्री करायचं होतं। हे कदाचित आता थोडा मागं पुढं संदर्भ असेल, हे त्यांनी नारायणराव नाणे निखालच खोटं बोलले। 99 साली सुद्धा त्यावेळेस अपक्षाची गरज होती। युतीमध्ये ठरल्याप्रमाणे फार आमदार काही शिवसेनेचे जास्त नव्हते, पण मुख्यमंत्री पदावर त्यांचा दावा होता। पण ज्या अपक्षांची गरज होती ते अपक्ष शिवसेनेला पाठिंबा द्यायला तयार नव्हते। ते अपक्ष गोपीनाथरावावर विश्वास ठेवून होते। अपक्षाची सगळी जबाबदारी गोपीनाथरावांनी स्वतः घ्यायची आणि त्याचा पाठिंबा मुख्यमंत्रीपदा शिवसेनेला द्यायचा, हे मान्य होणारं नव्हतं। अगदी शेवटी इथपर्यंत आलं की गणपतराव देशमुखांना मुख्यमंत्री करा, पण ते झालं नाही। मीनाक्षीताई पाटील त्यावेळेस होत्या, आज हयात नाही, त्यांचे बंधू आहेत, त्या सगळ्यांना विचारा।
पण यांनी कोणावरती खापर फोडलं? त्यावेळेस ते काय प्रमोदजी हयात नव्हते आणि गोपीनाथ राहत नाही प्रतिवाद करायला. म्हणजे अपक्षाची जबाबदारी गोपीनाथरावनी घ्यायची. गोपीनाथरावर विश्वास ठेवून अपक्ष येणार आणि गोपीनाथराव पण हे कुणी व्यवहारी माणूस याला तयार झाला नसता. 95 साली जी सत्ता आली ती सत्ता कुणामुळे आली? 93 पासून 95 पण गोपीनाथरावांनी जो लढा दिला त्या काळात तर असं होतं की कोणता विरोधी पक्ष नेता शरद पवार मॅनेज करू शकत नव्हते. पण गोपीनाथरावचे एकमेव असे होते की जे शरद पवारला कधी मॅनेज झालं नाही. म्हणजे गोविंदराव तळवळकरने त्यांच्या एका अग्रलेखात गोपीनाथरावची तुलना त्या चांगल्या विरोधी पक्ष नेत्याशी केली. म्हणजे उद्धवराव पाटील असतील, एस.एम. जोशी यांच्यावर त्यांची तुलना केलेली. गोपीनाथरावनं काढलेली संघर्ष यात्रा. पण आपला एक संस्कार असतो, आपण काय म्हणतो, आपलं चांगलं झालं वाडवडिलाच्या आशीर्वादानं झालं. हे श्रेय कुणी दिलं नाही. निश्चित बाळासाहेबांचं श्रेय त्यात आहे. बाळासाहेबांचं श्रेष्ठत्व त्यांचं श्रेय कुणी नाकारत नाही. पण गोपीनाथरावचा हा प्रयत्न कुणी पाहिला नाही. आणि आज गोपीनाथराव आरोप होताना सगळे गप्प बसले. पुण्याचा प्रतिवाद करायला पुढे आलं नाही ना. संजय राऊतने त्यांनी सांगितलं की हे आमचे उमेदवार पाडलेत म्हणून म्हणलं की संजय राऊतचं हे वक्तव्य अत्यंत खालच्या दर्जाचं. दिवसेंदिवस संजय राऊतचा दर्जा घसरत चालला आहे, त्याचं एक प्रतीक आहे. स्वामी विवेकानंदाला त्यावेळेसच्या मद्रास आणि आजच्या चेन्नईमध्ये एका विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजावर प्रश्न विचारला. त्यावेळेस स्वामी विवेकानंद काय म्हणले? श्री रामप्रभू आणि भगवान श्रीकृष्णाच्या गुणाचा समुच्चय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि तुमच्यासमोर हा रामाला शिव्या देतोय. ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला हे माहिती का, जे राम मंदिर का बांधलं म्हणून तुम्ही म्हणतात, त्या राम मंदिरापासून काही मैल अंतरावर एक प्रार्थनास्थळ उभा राहतंय. एक दैवी किताब, आसमानी किताब, जगातली सगळ्यात मोठी तिथं ठेवण्यात येते. त्याच्याविषयी काही बोला मग. का तुम्हाला संविधानाने हक्क दिले, हिंदू धर्म इतना संशय म्हणून तुम्ही हिंदू धर्मावर बोलता? तुम्ही स्वामी समर्थाविषयी जी भाषा वापरली, गोविंदराव आपल्या बीड जिल्ह्यातून स्वामी समर्थाचं एक अतूट नातं आहे. स्वामी समर्थाने आपल्या आयुष्यात 2च मठ काढले, ते का अक्कलकोट आणि दुसरं बीड जिल्ह्यातील केज. त्या स्वामी समर्थाच्या लंगोटवर तुम्ही बोलताय. अरे तुमच्या मनात अश्लील भाव आहेत नसता. रस्त्याने काही बरेच संत नग्नावस्थेत फिरतात, लोक आदराने त्यांना झुकतात, त्यांच्याविषयी तुम्ही नाहीत बोलू शकत. पण हिंदू धर्माचं कोणी, आणि मला याहीपेक्षा वाईट वाटलं की ज्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ते बोलत होते, ते छत्रपती संभाजी महाराजाच्या नावावर ती ब्रिगेड ठेवली. त्या छत्रपती संभाजी महाराजाला आपण धर्मवीर म्हणतो आणि तिथे हे वाक्य बोलत होते. जे वाक्य ज्या रामायणाचा संदर्भ देत होते, वाल्मिक रामायणामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही आहे. ह्याने कुठलं रामायण वाचलं माहीत नाही. कोण मामा वरेरकरचं नाटक, त्याचे 5 प्रयोग झाले. 5च का झाले? 5 प्रयोगात लोकांना कळाले सगळं बाष्कळे. प्रयोग बंद करावं लागले. सवंग लोकप्रियता मिळवणं हे ज्ञानेश महाराजचं चित्रलेखित असल्यापासूनचं धोरण आहे. चित्रलेखेला कुलूप लावून ते बाहेर आलेले आहेत. नक्की. शेवटचा प्रश्न आहे माझा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी संदर्भामध्ये सध्या जी काही चर्चा सुरू आहे, म्हणजे इकडे म्हटलं जातं की टिळकांनी ती पहिल्यांदा समाधी शोधून काढली, तर दुसरीकडं महात्मा ज्योतिबा फुलेंनी ती शोधून काढली, याच्यावर चर्चा होत आहे. तुम्ही अभ्यासक आहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण वाङ्मयाचे, तर तुम्हाला काय वाटतं की नेमकं कोण पहिल्यांदा त्या समाधीजवळ पोहोचलं असेल आणि ती समाधी पहिल्यांदा कळली कशी? छत्रपती शिवाजी महाराजाचं चरित्र एक अथांग सागर आहे. माझ्या ओंजळीत जेवढं मला आलं मी तेवढं घेतलं. खरं म्हणजे या गोष्टीवर एक सौहार्दपूर्ण परिसंवाद व्हायला पाहिजे, लोकांच्या शंका दूर झाल्या पाहिजेत. 1689ला रायगड पडल्यानंतर तो 1707पर्यंत मोगलांच्या ताब्यात होता. तरीही मोगलांनी तिथं सूरसिंग आणि बहुधा शिवसिंग बाप लेक आळीपाळीने किल्लेदार नेमले. म्हणजे त्यांनी कुठला मुस्लिम किल्लेदार तिथं नेमला नाही. आणि ज्यावेळेस औरंगजेबाचं निधन झालं आणि यांना मोगलांना उत्तरेकडची ओढ लागली, सगळे तिकडे जाऊ लागले, त्यावेळेस मोगलाने हा किल्ला जाताना सिद्धीच्या जिंजिऱ्याला जिंजिऱ्याची सिद्धी त्यांना सोपवला.
त्यानंतर थोरल्या छत्रपती शाहू महाराजांनी पंतप्रतिनिधीला सांगून तो किल्ला पुन्हा जिंकला. त्यापासून 1818पर्यंत तो किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. आणि त्यावेळेस भोरचे पंतप्रतिनिधी यांच्याकडे त्या किल्ल्याची व्यवस्था होती, त्या समाधीची व्यवस्था होती. त्यांचा पुजारी जायचा, त्याची पूर्ण दिवाबत्ती केली जायची. खुद्द दुसऱ्या बाजीरावच्या दुसऱ्या पत्नी वाराणसी बाईसाहेब त्या राहायला होत्या. म्हणजे खुद्द छत्रपतीच्याच घरच्या असल्यामुळे त्या समाधीची योग्य ती सोय होती. बरं, त्या समाधीचा शोध म्हणजे ती अशी कुठं 50 समाध्याच्या मध्ये कुठं होती अशातला प्रकार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जगदीश्वराच्या मंदिराच्या पूर्वेचंच त्यांचे अंतिम संस्कार झाले, तिथे समाधी होती. पण 1818 साली इंग्रजांनी किल्ला उद्ध्वस्त केला. त्या समाधीची तोडफोड काय झाली का माहीत नाही, त्याच्यावर किल्ल्यावर कोणाची वस्ती नाही राहायची. पण एक असा उल्लेख आहे, 1883 साली डग्लस नावाचा एक इंग्रज अधिकारी तिथं गेला होता. खरं म्हणजे हे आता त्यावेळेस कुलाबा जिल्हा होतं, रायगड जिल्ह्याच्या गॅझेटेरमध्ये या सगळ्यांचा उल्लेख. त्याने असं लिहून ठेवलं की माझ्या अगोदर एक इंग्रजी स्त्री इथं येऊन गेली. ती कोण येऊन गेली कशासाठी काही उल्लेख नाही, पण डग्लसनं त्या मेघडंबरीचे छायाचित्र म्हणजे रेखाचित्र वगैरे सगळे काढून ठेवलेले आहेत. स्वर्गीय हरी नरकेंनी हा प्रश्न पहिल्यांदा आणला की महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिल्यांदा जाऊन समाधीचा शोध घेतला. खरं म्हणजे समाधी इतक्या व्यवस्थित ह्याच्यात होती, तिचा शोध घेणं ठीक आहे, मला त्याच्याविषयी काही म्हणणं नाही. पण याला लिखित कुठंच नाही. दीनबंधू नावाच्या एका मासिकात ही बातमी आली होती. ते दीनबंधूचा अंक अजून सापडत नाही. त्याच्यामुळं आपल्याला लेखी असल्याशिवाय आपण त्यावर काही भाष्य करू शकत नाहीत. पण महात्मा ज्योतिबा फुलेंचा शिवाजी महाराजांवरचा पोवाडा मात्र आहे. आता लोकमान्य टिळकांनी समाधीचा शोध घेतला का नाही याच्यावर खात्रीला कुणापाशीच नाही. पण शिवराज्याभिषेक दिन टिळकांनी, म्हणून मला वाटतं असे जे काही विषय आहेत त्याच्यावर तज्ज्ञ लोकांची एक परिसंवाद जाहीर घ्यावा. तेव्हा अगदी सगळ्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला कळू द्या, जनतेच्या मनातल्या शंका दूर होऊ द्या. कारण कसे कुणी आंबा म्हणलं की मी चिंच म्हणतोच, कुणी चिंच म्हणलं की तो आंबा म्हणतो. आणि याच्यातून समाजात एक संभ्रम निर्माण झाला, समाजात एक पुन्हा द्वेषाचं वातावरण तयार झालं. हे व्हायला न पाहिजे. समाधी कुणी शोधलीपेक्षा ती समाधी आहे ना. आणि शिवाजी महाराजाच्या जीवनचरित्रातून आम्ही काय घ्यायचं हे सोडून आम्ही काय घ्यायलो. प्रत्येकजण आपण अडचणीत आलं की खिशातून शिवाजी महाराजाचा हुकमी हक्का काढून बाहेर टाकतो. अरे शिवाजी महाराज तुमच्या राजकारणासाठी जन्मले होते काय? त्यांचं कार्य काय होतं त्याच्यातलं 1% जर तुम्ही घेतलं ते जनतेचं जीवन किती सुखी होईल. तो न घेता आपण काय करू लागलो. हे कधी कधी या गोष्टीचं वाईट वाटतं. मी फार अत्यंत लहान माणूस, इतके माननीय लोक यात आहेत. पण मला एवढंच म्हणायचं आहे की वाद आत्ता अप्रासंगिक आहे, त्याची काही गरज नाही आज. नक्कीच. तर आपण ऐकतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी संदर्भातला जो काही वाद आहे तो अप्रासंगिक आहे, मात्र तो आत्ताच का काढला जातो आहे असा प्रश्न प्रकाश महाजन यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.